अध्याय 4 श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे. षोडशोपचारे पूजावे. स्वामी चरण भक्तीने न लगे करणे. तीर्थाटन योगाभ्यास. होम वहन सोडणीय अवघा क्षीण नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषात येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गता. अध्यायाच्या अंती अक्कलकोटी आले यती. निरुपराया दर्शन देतील. स्वइच्छेने राहती तयापुरी. 16 दृढ भाव. घरी राहिले समीराव हे तयाचे सुकृत पूर्व. नित्य सेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठासी. अष्टसिद्धी त्यांच्या दासी. नवनिधी तत्पर सेवेशी ते धरते मानव रूप. 16 पाके व निर्धन परी. स्वामी कृपा होता पुन्हा. लक्ष्मी घेऊन आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती. नित्य पाहती परीक्षा येते. नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळी. 16 पाची सद्गुणी कांता. तीही केवळ पतिव्रता. सदतीत तिच्या चिंता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती. विचित्र लीला दाखवती. नगर वासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती. देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती. कामना चिंतित ऋणीय. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लगरे इति दूरदेशाहुनी. शरीर भोगे कष्टले. संताप संसार तापे तृप्त झाले. मायामय पसाऱ्यातले फसलेसे आले कितीक. सर्वांशी कल्पद्रुमा समान. होऊन या कामना करती पूर्ण. भक्त का जास्त व अवतीर्ण. मानव रूपे झाले भक्त अंतरी. जे जे इच्छिती ते येती राजपूर्वी. ती दृढ चरणी ज्यांची भक्ती त्याशी होते कल्पतरू. जे का निंदक कुटिल तया शास्ते. केवळ नास्तिका प्रती. केवळ योग्य शासक शासन करताती. महिमा वाटा विशेष. कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडले पे. कोणी दोन संन्याशी आले अक्कलकोटाशी. हसुनिया म्हणती जनाशी. ढोंग्याच्या नादी लागला हा स्वामी नवी डोंगी. जो नाना भोगभोगी साधू लक्षण याच्या अंगी. कोणते हो वसतसे काय तुम्हा वेड लागले. वंदिता ढोंग्याची पावले. यात स्वार्थना परमार्थ मिळे. फसला तुम्ही अवघेही ऐसे तयाने निंदिले. समर्थने अंतरी जाणले. तेव्हा ते भेटीसी आले. तेव्हा केले एक नवल. भावई आले लक्षण. समर्थ समजले ती खून. ज्यांच्या घरी बैसले येथून उठून चालले. एका भक्ताच्या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अभिचारी. दो होते बरोबरी संन्याशी. तेथे या तिन्ही मूर्ती बसल्या भक्तिपाठावरती. श्री स्वामी आपले चिंती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनीच्छ जन संख्या पातले येथे क्षणार्धात. समज दाटला बहुत. एकची गर्दी झाली. दर्शने घेऊन या चरणाचे. मंगल नाम गर्जिती वाचे. हेतू पुरवावे मनीचे. म्हणून यवन विनंती. कोणी द्रव्य पुढे ठेवती. कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती. नाही मिती तयाते. कोणी नवसाती करती. कोणी अनुज्ञा देती. कोणी काही संकल्प करती. चरण पूजिती आनंदे. संन्याशी कौतुक पाहती. मना माझे आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती. वैरभाव विसरून क्षण एक घडता असत्य संगती. तात्काळ पालटी की कुमती. म्हणून या कवी वर्णित संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्य ते निज हस्ते समर्थ संन्यासापुढे लोटती. पाणी सुटे त्यांच्या मुखाशी. म्हणजे यथेच्छ मिळेल खावयाशी. आज सारा दिवस उपवासी. जीव आमचा कळवळला. मोडली जनाची गरजी. तो येऊन या सेवेकरी. संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्याशी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नदकाशी. सूर्य जात असता जळाशी. येथून या उठले तोगे संन्याशी. त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयाशी. अन्नदक वर्ष असे जे पातले करुणा त्याची झाली विटंबना. दंडवाया कुस्तील त मना. अवतरले ती वर्य तयाच्या चरणी. त्यांची भक्ती त्याचे मनोरथ पुरती. पसरली जगी ऐशी ख्याती. लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद पल्लभ भक्ती कलियुगी. वाढेल निशिती त्यांचा उतार. स्वामी यती वर्णी किती कीर्ती. विष्णुदास इति श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिश्रोत प्रेमळ भक्त. चतुरोध्याय. गोड हा श्री स्वामी राजा पूर्णमस्तु. श्रीरस्तु शुभभवस्तु. अध्याय 5 श्री गणेशाय नमः. भवकानन वैष्णवरा. अज्ञानमच्छेदे का भास्करा. पूर्ण साक्षी परत्परा. भक्त खरा हृदय तू. गंगाजळ तैसे निर्मळ. तैसे तुझे मन कोमल दुधसी. तत्वित्ता प्रेमळ सत्वर. त्याते पावशी विशेष. गंगाजळाहून आपली असे महिमान. पापतापानी दैन्य तुमच्या स्मरे निवारती. स्वामी चरित्र कराव्या श्रवण. श्रोते बैसले सावधान. प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण. रसभरीत पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया लागले स्वामी दर्शन. ऐसे 16 पादी करून भाग्यवंत सेवेकरी. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त
बहुत झाले वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे, राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम, स्वामी रत्न लाभले उत्तम नृपतीही, भक्त निसीम स्वामी चरणी चित्त यांचे तेव्हा एक किती एकानुरूपती, स्वामी दर्शने घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयाशी, बडत्या माझी त्यावसरी मल्हारराव राजे अधिकारी एकदा तयांच्या अंतरी विचार ऐसा पातला अक्कलकोटा हुनिया स्वामीसी आणावे आपल्या नगराशी, मग कोण एके दिवशी सभे माझी बसले दिवाण आणि सरदार, मानकरी तैसे थोर थोर बसले असता समग्र, बोले निरूपवर तया प्रती कोणी जाऊन या अक्कलकोटाशी ते आणील स्वामीशी, तरी आम्ही तयाशी इनाम देऊ भोवत त्यांचा राखू सन्मान, लागले तितके देऊधन ही वटपुरी वैकुंठ भुवन, वस्ता स्वामी होईल कार्य जाणून या कठीण, कोणी न बोलती वचन कोणा एका लागून, गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उतरण रूपाला की पर्ययसी, आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते अनावे वटपुरी, तरी मी आणि ना तयाशी निश्चय मानसी असू द्या ऐसे कोणी उत्तर, संतोषला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित झाली, संजीवनी विद्या साधाया करिता शुक्राजवळ या कसं जातात, देवी सन्मानेला होता भूतानंदे करून या नृपती सह सकळ जने, त्यापरी तात्यांशी सन्माने गैरवून या मधुर वचने यशस्वी हो म्हणते त्या, बहुधन देत नृपती सेवक दिले सांगा ती, जावा या अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तया ते, तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले, नगर पाहून संतोषले जे केवळ वैकुंठ पाहून या स्वामी मूर्ती दिव्य मूर्ती आनंदित झाले चिंती, येतेच जनाची पाहून या भक्ती, धन्य म्हणते तया ते अक्कलकोटचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील होती, त्याही करते स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक, त्यात वरिष्ठ चोळापाधिक सेवेकरणी सीम ऐसे पाहून या तात्यांशी विचार पडला मानसी, या नगरातून या स्वामींशी कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सकळ जन, स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचे ही मन रमून गेले असे त्या ठाया, प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्नाने काय होई सत्वर, रडवोनिया व्यक्ती थोर काय आपण साधावे ऐसे मनी विचार करून काय रमले तात्यांनी, संतुष्ट राहावे सेवकजनी ऐसे सदा करता तिथे करून या नाना पकवाने करती ब्राह्मण भोजने दिली होत दाने, याचा कथाने तृप्त केले स्वामींच्या या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिते, त्याने जने सेवेकरी संतुष्ट होते ऐसे करता सर्वदा संपन्न व्हावे भक्त वचले, कार्य साधावे आपले म्हणून या नाना उपाय केले, द्रव्य खर्चिले तात्याने ऐशी याने काही न झाले केले, धितुके व्यर्थ गेले तात्या मनिके न झाले, विचार पडला तयांशी मन लढविली एक युक्ती, एका गाठून या चोळापाप्रती, त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती, त्यात जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडत्याशी, मग मला रवादरीशी इनाम देतील तुम्हा ते, मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारे चोळापाते ते सांगितले, द्रवीण सर्व वशा चोळापाशी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुतसाल, मग कोणी एके दिवशी करत असता स्वामी सेवेशी यती राजतया समयाशी आनंदव्रती बैसले, चोळापाने करतोडून विनंती केली मधुर वचने, कृपाळ होऊन समर्थाने बडत्या प्रती चलावे, त्याने माझे कल्याण मिळेल मला भूतधन, आपलाही योग्य सन्मान येथे झाला होईल असे ऐकून या वचन, समर्थाने हसे करून उत्तर चोळाप्पा लागून काय दिले सत्वर, राव मल्हार नृपती तयांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडत्याप्रती काय म्हणून या चलावे, पुढील अध्यायी ही सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता स्वामी राजवंदे विता निमित्त विष्णुदाससे इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा एकोत, भाविक भक्त पंचमोध्याय गोड हा श्रीरस्त शुभ वस्तू, अध्याय 6 श्री गणेशाय नमः, धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहित तैसे हे स्वामी समर्थ वंदिती मी केवळ मतिमंद केवी वर्णचरित्र अगात परिमादा हा चंद्र, स्वामी समर्थ पुरविती ज्यांच्यावर प्रसादे गुरुणी मूढ होयत शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार निमित्तसे कृपाळी होऊन समर्था वंदवावे, आपल्या चरित्र श्रवणे श्रोते यांच्या चिंता ब्रह्मानंद प्राप्त होवो, चुरतरुची घेऊन असुमने त्याची अर्पावी प्रीतीने, झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे, मागील अध्यायाच्या अंती चोळापावी नेवी स्वामी प्रती कृपा करून या मजवर्ती बडत्याशी चलावे, भाषण ऐसे कोणी समर्थ बोलते हसून मला रावांची या मनी अम्माविषयी भावनसे, म्हणून या तयांच्या नगरात अम्मा जाणे नवे उचित, अक्कलकोट नगरात अम्मा राहणे आवडे ऐसे कोणी या वाणी, चोळाप्पा खिन्न झाला मनी त्यांचे सत्वर येऊन या तात्याप्रती सांगितले, ऐसा यज्ञ व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जायस दिशी, परी पाहावा या यज्ञ करून या ऐसा विचार केला मनी, मग काही केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले, ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ,
गेले कार्यसिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे, भक्ती नाही अंतरी दाबिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील तयानी माझे विली डोंगे आणि केले नाना सोंगे भक्ती विन हट योगे स्वामी कृपा न होय मग तात्यानी या काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसवले गुरुचरित्र आरंभिले भावेशी स्वामी कृपा परितयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना मला रावण रूपाने पाठविले त्या कार्या करणे ते आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते आता जाऊन बडदेशी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनासी या तोंड कैसे दाखवावे ऐसा उपाय करून न होते स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीशी स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेने तो मंदमती म्हणून या योजले कपट युक्ती परी ते सिद्धांते न जाय असावे कोणी एके दिवशी साधुनी योग्य समयाशी मेहनत घालून या स्वामीशी तात्यासाहेब निघाले कडपगावचा मार्ग धरला अर्धगामी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेहनतून उतरले माग ते कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकले हात तात्यांनी या प्रकारे प्रयत्न केले परिस्थिती व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमविले व्यर्थ खर्चिले द्रव्य खर्चिले व्यर्थची मग अपयशात घेऊन या बडोदयाशी आले परतनी समर्थ कृपा भक्ती वाचवनिया अन्य उपाय न होय परिमल्लार अनुरूपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्र अशी विचारती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमरराव यशवंतराव तयाचे नाव रूप कार्याचे धोरणी हाव आपण पुढे झाला स्वामीकाराने वस्त्रभूषणे धना आणि अमोल रत्ने देऊन त्याजवळ या रूपा आणि आज्ञा दिल्ली जावया तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहून या समर्थाला तेव्हा निवार क्रोध आला यशवंता पाहून या डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणून या सत्वर ठोकायचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोध बोलले क्रोध मुद्रा पाहून यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलट कापू लागला मग थोड्याच्या दिवशी आज्ञा आली यशवंताशी सत्वरे येऊन बडदेशी अतिथीला कार्याशी सोडून साहेब विषय प्रयोग केला मल्हाररावावरी आळाला त्या कृत्यामध्ये यशवंताला गुन्हेगारले केली हातीपायी बेडी पडली स्वामी वचनी प्रसिद्धी आली अघटित लीला बिली ख्याती झाली सर्वत्र समर्थांची अवकृपा ज्यावरी त्यांच्या कष्ट होती शरीरी या कृपा होय जयावरी आता या सर्वानंद प्राप्त होय महासमर्था भक्तपालका अनादी सिद्धा जगन्नायका यशिदिनी शंकर सखा विष्णूची या मणिवसे इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत संमत सदा भक्त परिष्कृत षष्टमोध्याय गोड हा इति श्री स्वामीचरित सारामृते षष्टमोध्याय समाप्त शुभभवतु।